हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. एका ताईंची मला कमेंट होती की ताई, स्वामींची लिखित नामजप सेवा कशी करावी याबद्दलची माहिती व्हिडिओमध्ये द्या. तोच व्हिडिओ मी आज घेऊन आली आहे. तर स्वामींची लिखित नामजप सेवा ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे. खूप इतकं सुंदर वाटतं ही सेवा करताना. तर ही स्वामींची लिखित नामजप सेवा ही गुपित सेवा आहे, म्हणजे ही कोणालाही सांगायची नसते. मी फक्त माहिती देते आहे, पण तुम्ही कोणाला सांगू नका ही सेवा करणार, त्याआधी कोणालाच काही सांगायचं. तर आज मी तुम्हाला स्वामींची लिखित नामजप सेवा कशी करावी, त्यानंतर त्या वहीचं काय करायचं, एका दिवसात किती वेळा स्वामींचं नामस्मरण करावं, किती दिवस ती सेवा करायची, त्यानंतर त्या वहीचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. स्वामींचं नामस्मरण आपण जेव्हा करतो तेव्हा बघा आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. स्वामींची लिखित नामजप सेवा करायला माळ लागत नाही, काहीच लागत नाही, कॅल्क्युलेटर लागणार नाही, काहीच नाही. तुम्हाला फक्त एक वही आणि पेन लागणार आहे, दुसरं काहीच लागणार नाही. बघा, आपण स्वामींचा मंत्र जप करतो तर आपण माळ घेतो. कोणी 1 माळ करतं, कोणी 3 माळ करतं, कोणी 5 माळ, कोणी 11 माळी जप. आपण जेव्हा जप करतो तर काय होतं, आपल्या मनात अनेक विचार असतात. आता हा जप कधी होईल, मला हे काम करायचंय, मला ते काम करायचंय, काही ना काही विचार आपल्या डोक्यात असतात. फक्त आपल्याला करायचं असतं, कारण स्वामी माझे गुरु आहेत म्हणून आपण माळ जप करतो. पण जेव्हा आपण स्वामीची लिखित सेवा करतो, लिखित नामजप सेवा, तर तेव्हा ना आपल्या मनात कुठलेच विचार नसतात. तुम्ही करून बघा ही सेवा. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, प्रत्येकाने हा व्हिडिओ. लिखित नामजप सेवा तुम्ही करणार म्हणजे करणारच स्वामींची. पण त्याआधी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. ही सेवा जर तुम्ही केली ना, व्हिडिओ शेअर नाही केला तरी सुद्धा चालेल, पण हा व्हिडिओ पूर्ण बघा. खूप 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 जास्त महत्त्वाची माहिती आहे. तर जेव्हा आपण स्वामींची लिखित नामजप सेवा करतो तर तेव्हा आपलं लक्ष कुठेच राहत नाही. फक्त लक्ष आपलं तिथेच असतं जिथे आपण स्वामींचं नाव लिहित असतो. इतकी सुंदर ही सेवा आहे. तर लिखित नामजप सेवा तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत करायचं. आता कधीपासून करायची? आज व्हिडिओ बघितला आजपासून करा, उद्या बघितला उद्यापासून करा. वेळेचं काहीही बंधन नाही, कुठेही तुम्ही ही सेवा करू शकता. आणि याला वेळ बघायची गरज नाही, काहीच बघायची गरज नाही. दिवा अगरबत्ती काहीच तुम्हाला लागणार नाही. फक्त तुम्हाला मनात भाव लागणार आहे. पूर्ण श्रद्धेने तुम्ही स्वामींची ही सेवा करायची आहे. तर ज्या दिवसापासून तुम्ही सुरू करणार त्या दिवसापासून सुरू करा आणि स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत. 15 एप्रिलला स्वामींची पुण्यतिथी आहे. स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत म्हणजे आजपासून स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत आपल्याला स्वामींचा 1.25 लाख जप करायचा आहे. आता 1.25 लाख म्हटलं एकदम घाबरून जाऊ नका. 1.25 लाख जप करायचा आहे, परंतु 1.25 लाख जप करणं शक्य नसेल तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपल्याला 1.25 लाख जप करायचा आहे. नसेल शक्य तर काही हरकत नाही, पण आपण प्रयत्न करू की मला स्वामींचा 1.25 लाख जप पूर्ण करायचा आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त. तर काय करायचं, ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघणार, आज बघितला उद्या बघितला कधीही बघणार, तर त्या दिवसापासून ही सेवा सुरू करायची. सकाळी दुपारी सायंकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल. फक्त तुमचं मन शांत पाहिजे, विचलित नको पाहिजे आणि तुम्ही एकदम फ्री राहाल त्यावेळेलाच ही सेवा करायची. तुम्हाला जिथे योग्य वाटेल देवघरासमोर बसा, स्वामींच्या समोर, बेडरूममध्ये बसा, हॉलमध्ये बसा, कुठेही बसा. अगदी म्हणजे टेबल असेल बेडरूममध्ये, त्या टेबलावर बसलं तरी सुद्धा चालेल. टेबलावर तुम्ही वही ठेवा, एक पेन घ्या. पेन घेताना तुम्ही कुठलाही पेन घ्या, फक्त काळा पेन घ्यायचा नाही. काळ्या रंगाचा पेन सोडून कुठलाही घेऊ शकता. मी तुम्हाला वही दाखवत नाही माझी, कारण ही जी सेवा आहे ही गुपित आहे. म्हणजे मला तरी वाटतं की गुपित ठेवावं, म्हणजे मी किती वेळा स्वामींचं नाव लिहिलं वगैरे मला दाखवायचं, म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही. तर एक रफ वही घ्यायची, लायनिंगवाली, पण घेताना वापरलेली नसावी, कोरी बुक असावी ती, म्हणजे ती आपल्याला स्वामींसाठीच ठेवायची आहे. त्यानंतर त्या बुकच्या वरच्या साईडला तुम्हाला श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि डेट टाकायची. ज्या डेटपासून तुम्ही सुरुवात करणार, म्हणजे आजपासून सुरू केलं तर आजची डेट टाकायची तिथे. आणि जर तुमची रायटिंग मोठी असेल तर 2 वेळा तुमचं नाव या साईडला एक, या साईडला एक, असंही तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ बोलायचं, लिहित जायचं, बोलायचं, लिहित जायचं, बस. म्हणजे स्वामींचं नामस्मरण करायचं. माळ न घेता स्वामींचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. आपण जेव्हा स्वामींचं नाव मुखातून घेतो तर ते आपल्या कानांना सुद्धा ऐकू येतात, म्हणजे कानांना सुद्धा आपल्याला स्वामींचा आवाज येतो, श्री स्वामी समर्थ. तर
यामुळे काय होतं, आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते आणि मनाला एकदम शांत वाटतं. आपल्यामध्ये भरपूर दोष आहेत आणि भरपूर निगेटिव्हिटी आपल्यामध्ये आहे. आपले बरेच शत्रू आहेत, कोणी ना कोणी आपली निंदा करत असतं किंवा आर्थिक समस्या असतात, संसार जीवनामध्ये खूप अडचणी आहेत, आपल्याला मानसिक शारीरिक त्रास होतो. त्यामुळे काय होतं, आपल्याला खूप टेन्शन येतं, स्ट्रेस येतो. तर तो ताण घालवण्यासाठी स्वामींचं नाव घ्यायचं आणि ही सेवा जेव्हा आपण करतो ना स्वामींची, तर इतकं सुंदर वाटतं, मनाला शांत वाटतं. आणि ज्या दिवसापासून तुम्ही करणार त्या दिवसापासून तुम्हाला याचे बदल दिसणार आहे, पहिल्या दिवसापासूनच दिसतील. तर आज तुम्ही स्वामींचं नाव लिहिणार. किती वेळा लिहायचं तुम्ही ठरवायचं. 5 वेळा लिहा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा. तर मी तेच सांगते तुम्हाला, तुम्ही लिहिलं तर ती वही तुम्ही देवघरात कुठेतरी ठेवून द्यायची किंवा तुमच्या घरात कुठे कोणी हात लावणार नाही, कपाटात वगैरे अशा ठिकाणी ठेवा. कोणाचा कसाही म्हणजे हात लागायला नको, अशा ठिकाणी ठेवा. आणि त्यानंतर तुमचे मिस्टर असतील, तुमचे मुलं असतील, तुमच्या सासूबाई सासरे, घरात इतर कोणी असेल त्यांना सुद्धा सांगा. तुम्ही लिहिलं 108 वेळा लिहिलं, दुसरा कोणीतरी 21 वेळा लिहिल, तुमच्या पुढेच कंटिन्यू करणार आहे. म्हणजे पूर्ण कुटुंबाने आपण ते स्वामींचं नाव लिहायचं आहे. म्हणजे 1.25 लाख जप आपण स्वामींचा करायचा आहे, सगळ्यांनी मिळून करायचं आहे. वेगवेगळ्या वह्या घ्यायच्या नाही, एकाच वहीमध्ये करत जायचं. तर असं तुम्हाला करायचं आहे. आता तुम्ही आज लिहिलं, आता तुम्ही 21 वेळा लिहिलं, बाकीच्यांनी वेगवेगळ्या वेळा लिहिलं, तर तुमचा आता जप झाला 108 वेळा झाला किंवा तुमचा आज 150 वेळा झाला, 200 वेळा झाला. त्यानंतर लिहून झाल्यानंतर प्रत्येकाने ती बुक त्या जागेवर ठेवायची. फक्त ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार, तुम्ही म्हणजे तुम्हाला सुतं काय विटाळ आहे, तुमचे पिरियड्स आले, तर त्या दिवशी काय करायचं, त्या दिवशी ते लिहायचं नाही. घरातली इतर व्यक्ती लिहू शकते, फक्त तुमचे पिरियड्स आले म्हणून तुम्ही लिहायचं नाही. मांसाहार करणार तर मग जेवढे जण मांसाहार करतील तेवढ्यांनी लिहायचं नाही. जे हात लावणार नाही, खाणार नाही, त्यांनी लिहिलं तरी सुद्धा चालेल. 1.25 लाख जप स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत झाला तर ती स्वामींच्या केंद्रात, मठात किंवा अक्कलकोटला जमा करा किंवा तुम्हाला घरात ठेवायची, तुम्ही घरी सुद्धा ठेवू शकता. आणि स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत जर 1.25 लाख जप झाला नाही तुमचा, तर काय करायचं, ती वही पूर्ण भरू द्यायची. जेवढं उरलेले पानं त्याच्यात राहू द्यायचे आणि पुढे कंटिन्यू करत जायचं. मग जेव्हा ती वही पूर्ण भरेल तुमची, त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या केंद्रात, मठात किंवा अक्कलकोटला ती जमा करायची. अक्कलकोटला तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा ती जमा करा किंवा आपल्या घरात सुद्धा आपण ठेवू शकतो. म्हणजे मी तरी तसं करते. मी आत्तापर्यंत तरी म्हणजे माझ्या घरातच त्या वह्या ठेवलेल्या आहेत. आता किती आहे काय ते मी नाही सांगत, ती मी सेवा गुपित ठेवलेली आहे, म्हणून मी माझी वही सुद्धा तुम्हाला दाखवलेली नाही आहे. तर तुम्ही सुद्धा कोणालाही, म्हणजे घरात तुम्ही करणार सगळे ठीक आहे, बाहेरच्यांना कोणाला ती वही दाखवायची नाही. आणि ती वही जर आपल्याकडे राहिली ना, म्हणजे आपल्या देवघरात किंवा कपाटात, तर म्हणजे इतकं सुंदर वाटतं. म्हणजे कधीतरी आपण ती चाळतो ना, म्हणजे मी तरी तसं करते म्हणजे कधी कधी, आणि माझ्या मुली सुद्धा करतात. त्यांना सुद्धा म्हणजे बघतात, मम्मी बापरे मी स्वामींचं किती वेळा नाव लिहिलं आणि असं तर मी माळजप करते. म्हणजे त्यांना सुद्धा इतका आनंद होतो की मी इतक्या वेळा स्वामींचं नामस्मरण केलेलं आहे. मला सुद्धा आश्चर्य वाटतं की एवढं कसं नामस्मरण केलं मी, कारण 11 माळी जप करणं मला सुद्धा शक्य होत नाही. 11 माळी जप करणं खूप छान आहे, स्वामींचं खूप छान वाटतं, मलाही शक्य होत नाही. मी पण म्हणजे सकाळी स्वामींची 1 माळ करते आणि सायंकाळी 1 करते, म्हणजे अशा 2 माळी जप मी करत असते. परंतु जेव्हा मी लिखित नामजप सेवा सुरू करते तर त्यावेळेला मला काही कळतच नाही, म्हणजे कधी जास्त होते, कधी कमी पण होते सेवा. तर अशा पद्धतीने मी करत असते. म्हणजे तर मन पूर्ण त्याच्यात, म्हणजे चित्त पूर्ण अडकून जातं की म्हणजे दुसरं काही सुचत नाही की स्वामींचं नाव लिहितच जावं. आणि स्वामींचं नामस्मरण करत असताना इतकं सुंदर वाटतं, कारण आपण माळ घेतो तेव्हा काय होतं, आपले बोटं दुखतात, हात दुखतो, मग आपल्याला काय होतं, त्रास होतो. मग आपण म्हणतो की बापरे आता कधी होईल, आता बस बाबा आता ही माळ करून घेऊ आणि आपल्या कामाला लागून जाऊ, असं आपल्याला वाटत असतं. पण जेव्हा आपण लिहितो ना, आणि इतर बघा तुम्ही दुसरं काही लिहिणार ना, तेव्हा हात दुखतो. आणि जेव्हा स्वामींचं नाव लिहायला जातो आपण, तर त्यावेळेला हात दुखत नाही, खूप छान अनुभव येतात. म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही स्वामींची सेवा करा बघा, इतकं सुंदर तुम्हाला वाटणार आहे आणि घरातलं वातावरण एकदम पवित्र होतं. तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी, तुम्हाला खूप म्हणजे खूप छान वाटेल घरात, असं वातावरण मंगलमय स्वामीमय होतं ही सेवा केल्यानंतर. सेवा जर तुम्हाला सांगायची असेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येकाला सांगू नका मी इतका स्वामींचा जप केला, मी इतका स्वामींचा जप केला, म्हणजे गाजावाजा नका करू. स्वामींची सेवा करा पण गाजावाजा करायचा नाही. मी एवढी सेवा करते, मी तेवढी सेवा करते. स्वामींचा म्हणजे स्वामींची सेवा करत असताना गाजावाजा कधीही करायचा नाही. तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतरांना सुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल. बऱ्याच जणांना काय होतं, जॉबमुळे किंवा मुलं लहान असतात त्यामुळे काय होतं की बऱ्याच जणांना स्वामींचा
माळ जप करता येत नाही, त्यामुळे ही सेवा एकदम बेस्ट आहे. तुम्ही कधीही सेवा करू शकता. तर याला म्हणतात स्वामींची लिखित नामजप सेवा. गुरुमाऊलींनी म्हणजे इतकी सेवा सोपी करून दिलेली आहे स्वामींची. म्हणजे ही सेवा करा, ती सेवा करा, बरंच गुरुमाऊली सांगत असतात आणि आपण सुद्धा करतो. कारण आपल्याला म्हणजे स्वामींची सेवा आपण का करतो, तर आपल्या मनाला समाधान वाटतं की मी स्वामींसाठी काहीतरी केलं, यासाठी आपण करत असतो. आणि बाकीचं स्वामींना जे द्यायचं ते देणारच आहेत. आपले जे काही कर्म आहेत, कर्मांप्रमाणे आपल्याला ते देतीलच. आणि मागच्या जन्माचे जे काही भोग आहेत ते सुद्धा ते आपले संपवतील. आपल्या आयुष्यात ते सुख आणणारच आहेत. आपल्याला फक्त आपल्या मनापासून आपल्या महाराजांसाठी करायचं आहे, म्हणून आपण त्यांची सेवा करतो. लहान मुलं असतील तुमच्या घरातले, ज्यांना लिहिता येत असेल ते सुद्धा ही सेवा करतील. तर स्वामी भक्त हो सगळ्यांनी, तुम्ही स्वामी भक्त असाल किंवा नसाल तरी सुद्धा, जे माझा हा व्हिडिओ बघताय त्यांनी स्वामींची आजपर्यंत कधीही काही सेवा केली नसेल तर ही स्वामींची लिखित नामजप सेवा करायला सुरुवात करा. बघा इतका सुंदर तुम्हाला याचा अनुभव येणारच आहे. तर ही सेवा सगळ्यांनी नक्की करा. बरंच मी सांगितले, अजून तुम्हाला काही म्हणजे शंका असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची ती, जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.